अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या दारूपासून मुक्ती मिळावी यासाठी जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। मात्र काही ठिकाणी याउलट परिस्थिती निर्माण झाल्यासारखी आहे। व्यसनमुक्ती केंद्रात आलेल्या रुग्णांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे। असा प्रकार वरोरा तालुक्यातील श्रीनगर सिटी बोर्डा येथील जीवन ज्योत व्यसनमुक्ती केंद्रात उजेडात आला आहे। या केंद्राचे अध्यक्ष व इतर संचालकांवर गुन्हे दाखल करावी अशी मागणी 15 मेला श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट अमोल बावणे यांनी केली आहे। वरोरा येथील जीवन ज्योत व्यसनमुक्ती केंद्र अंतर्गत त्या अध्यक्ष व संचालक मंडळाकडून त्या पेशंटची आर्थिक लूटमार होत आहे। पेशंट सोबत गैरव्यवहार होत आहे। त्यांना अक्षरशः मारझोड करतात। त्यांना कोणताही वैद्यकीय उपचार न करता त्यांच्याकडून अवाढव्य पैसे उडवतात। त्यांना स्वतः गांजा, दारू, सिगारेट, बिडी स्वतः अध्यक्ष पुरवतात आणि हे असून सुद्धा अध्यक्ष स्वतः व्यसनाधीन होऊन त्या ठिकाणी सेंटर येतात आणि मागील 2 ते 3 महिन्यापासून पेशंटला एका बंद घरामध्ये कोंडून ठेवले जातात। त्यांच्या नातेवाईकांसोबत त्यांचं बोलणं चालणं करून देत नाहीत। हा संपूर्ण प्रकार जेव्हा पेशंटला माहीत झाला तेव्हा अक्षरशः त्यांच्याकडून सुटका करण्यासाठी सगळे पेशंट पळून आलेत आणि पेशंट पळून आल्यानंतर त्यांनी स्वतः वैयक्तिक वरोरा पोलीस स्टेशन ठिकाणी तक्रार दाखल केली आहे। आमच्या या जनआक्रोश सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मागणी आहे की या जीवन ज्योत संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी आणि जिल्ह्यातील अशा बोगस व्यसनमुक्ती केंद्र जे असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करून यांच्यावर योग्य कठोर कारवाई करावी। माझं नाव लक्ष्मी शंकरराव पाटील आहे। व्यसनमुक्तीसाठी टाकले आहे आम्ही, पण ते त्यांना काही त्याच्यावर प्रभाव पडला नाहीये। प्रभाव पडला नाहीये ना। त्यांनी आमच्याकडून 1 लाख रुपया असा वसूल केलेला आहे, पण मग आम्ही त्याला संकलाने मारणे, झोडणे आणि असं त्याच्यावर प्रभाव टाकणे असे हे त्यांनी केलेलं आहे। तिथे आम्ही त्यांना मुलाला सोडवलं नाही, ते उठून परत आले आहे। उठून परत आला आहे मुलगा, व्यसनमुक्तीतून उठून परत आलेला आहे।